The same is a short of one electrons to have a complete the octet. आता बघा काही ते ध्यान डोकं नको घालू टेन्शन. जेव्हा सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिलं, म्हणजे एक इलेक्ट्रॉन दिलं म्हणजे काय लॉस केलं, आणि आले एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलं आणि काय केलं लॉस केलं. म्हणजे आता बघा सृष्टीने 1 रुपयाला दिला म्हणजे तिच्याकडला 1 रुपया लॉस झाला, काय झाला लॉस. तिने घेतला म्हणजे तेवढं झालं एक्सेप्ट झालं, काय झालं एक्सेप्ट. वन इलेक्ट्रॉन करावं कम्प्लीट ऑक्टेट ऑफ लॉस ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्याच्यामधला एक इलेक्ट्रॉन काय झाला कमी झाला फ्रॉम एम सेल आणि एल सेल. ओके, फ्रॉम एम सेल आणि एल सेल ऑफ अ सोडियम ॲटम बिकॉज इट आर आउटर मोस्ट सेल. काय okay, the result in the forms of an atom anion is a positive charge, cation is a negative charge. Okay, तो लास्ट पॉइंट आहे. सोडियम चे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन घेते 28 किती, क्लोरीन चे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन घेते 287. प्लीज ध्यान द्या इथं हे 10वी ला पण आहे. सायन्स 1 थर्ड चॅप्टर केमिकल रिएक्शन इक्वेशन्स. ओके, तर बघा बाळांनो 281 आहे 281, क्लोरीन 287. मग ह्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन लागते आणि हे एक इलेक्ट्रॉन दिला तर हा पण होणार बॅलन्स होणार. कारण ह्याच्याकडे 288 म्हणजे निऑन होणार, माझ्याकडे एक इलेक्ट्रॉन आला म्हणजे हा काय होणार ॲल्कोन होणार. काय होणार ॲल्कोन. दोन्ही पण इलेक्ट्रॉन काय होणार स्टेबल होणार. काय होणार स्टेबल. मग ह्याने एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे सोडियम दे आर डोनेटेड इन 1 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे काय देयर इज अ पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे अनायन. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन इज एक्सेप्ट, the except the electron is a 1 is a chlorine, there is a negative charge. त्याच्यावर काय ना निगेटिव्ह चार्ज येणार. मग सोडियमने एक इलेक्ट्रॉन त्याला दिलं तर ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आले 28 म्हणजे निऑन. तर ह्याचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं आहे सोडियम सेल. ओके, तर काय ना 288 काय 288 म्हणजे ह्याने आपलं जे ऑक्टेट आहे कंप्लीट केलं के सेल आणि एल सेल. तर काय बोलले ही तुमची एल सेल आहे ही एम आहे, एल आहे ही एम आहे, एल आहे इथे एम आहे, एल आहे इथे एम आहे. समजलं.